उत्तराखंडच्या हल्द्वानीत हिंसाचारानंतर तणावपूर्ण वातावरण, संवेदनशील भागांमध्ये कर्फ्यू कायम. हेमंत सोरेन यांच्या BMWनं धीरज साहूंचं टेन्शन वाढलं. 8 तासांच्या चौकशीनं ईडीचं समाधान नाही. साहूंना आज पुन्हा चौकशीला बोलावलं. बिहारमध्ये फ्लोर टेस्टपूर्वी सरकार आणि विरोधकांमध्येही जोरदार हालचाली. भाजपचे 76 आमदार बोधगयात, जेडीयूचे 40 आमदार पाटण्यातच. बिहारमध्ये लालू खेलाकड्याच्या तयारीत. मांझींना आरजेडीची सीएम पदाची ऑफर. उद्या नितीश कुमारांची फ्लोर टेस्ट. विश्वासदर्शक ठरावाआधी आरजेडीचे आमदार तेजस्वी यादवांच्या घरी मुक्काम करणार. लालूने आमदारांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप. CAA वरून राजकारण जोरात. अमित शहांच्या घोषणेनंतर मौलाना तौकीर रजा यांचं प्रक्षोभक विधान. CAA विरोधकांकडूनही विरोध, भाजपकडून मात्र आनंद व्यक्त. राम मंदिर प्रस्तावावर लोकसभेत खासदार ओवैसींनी केंद्र सरकारवर केला हल्लाबोल. सरकार फक्त हिंदूंचं आहे का? मुस्लिम समाजाला काय संदेश देत आहे? ओवैसींचा सवाल. मोदी योगींची भेट घेणाऱ्या आचार्य प्रमोद कृष्णमवर काँग्रेसची मोठी कारवाई. 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी वक्तव्यानंतर निर्णय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज छत्तीसगडच्या रायपूरमध्ये. राहुल गांधी यात्रेत सहभागी होणार. आजचा मुक्काम कोरबा जिल्ह्यात. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक. कोलकात्यातल्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू. प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती. पाकिस्तानात नव्या पंतप्रधानांचा पेच कायम. जेलमध्ये असूनही इम्रान खान यांची जादू कायम, तर शरीफ आणि बिलावल यांच्या पक्षांना जोरदार धक्का. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना 12 खटल्यात जामीन मंजूर. निवडणुकीच्या निकालात इम्रान समर्थकांची आघाडी. 6व्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण होणार का? कांगारूंना हरवून वर्ल्ड कप फायनलचा बदला अंडर-19ची टीम घेणार का? याकडे लक्ष. योगी आदित्यनाथ सर्व मंत्र्यांसह आज घेणार रामलल्लाचं दर्शन. विधानसभा अध्यक्ष आणि मित्रपक्षांचे आमदारही असणार सोबत. काशी विश्वनाथाचे पुजारी लखपती होणार. मुख्य पुजाऱ्यांना 90,000 रुपये मासिक वेतन. कनिष्ठ पुजाऱ्यांना 80,000 तर सहाय्यक पुजाऱ्यांचं वेतन 65,000. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर रामभक्तांनी फुललं. रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज. काळजी न घेतल्यास मूर्ती गुळगुळीत होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज. मूर्तीचं 3D स्कॅनिंग करण्याचं मत. अफगाणिस्तानात 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप. जमिनीपासून 168 किलोमीटर भूकंपाचा केंद्रबिंदू. रफामध्ये पुन्हा इस्रायलनं केला 3 घरांवर हल्ला. 28 नागरिकांचा मृत्यू. 3 महिन्यांच्या मुलासह 10 चिमुरड्यांचाही समावेश. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये भारतीय वंशाचे विवेक तनेजा यांचा मृत्यू. एका रेस्टॉरंटबाहेर झाली होती मारहाण. अमेरिकेत भारतीयांवरील हल्ले वाढले. पाकिस्तानात इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्षाची आज देशभरात निदर्शनं. निवडणूक निकाल जाहीर न केल्याचा निषेध नोंदवणार. फ्लोरिडामध्ये विमान, कार आणि ट्रकचा अपघात. इंजिन फेल झाल्यानं हायवेवर उतरलेल्या विमानाला ट्रक आणि कारची धडक बसल्यानं आग. दोघांचा मृत्यू. नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हॅन यांनी पत्नीसह घेतलं इच्छामरण. नेदरलँड्समध्ये 2002 पासून इच्छामरण कायदेशीर. दिल्लीतलं धुकं कमी होण्याचं नाव घेईना. धुक्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत. अनेक फ्लाईट्स रद्द तर रेल्वे सेवा विलंबानं.